नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। नीट UG 2026ची परीक्षा रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये परत परीक्षा कधी होणार, या अगोदर अशी कोणती घटना भारतामध्ये झाली होती का, या संदर्भाने अनेक प्रश्न येत असतील। तर या व्हिडिओमार्फत जे काही तुमचे डाऊट आहेत रीनीट संदर्भाने, परीक्षा कधी होणार आहे, परत ॲप्लिकेशन फॉर्म सुटतील का, तसेच या अगोदर ज्या काही पेपर लीक झाले होते त्यानंतर जी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये पेपरचा डिफिकल्टी लेवल कशा प्रकारे ठेवण्यात आला होता, ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता जी कंडिशन विद्यार्थ्यांची आहे 2026 मध्ये, तशाच प्रकारे AIPMT ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट ही परीक्षा देखील कॅन्सल करण्यात आली होती। परीक्षा झाल्यानंतर अशा पद्धतीचे जे काही कॉपी आहे किंवा पेपर लीकच्या बातम्या आहेत त्यावेळेस देखील समोर आल्या होत्या व त्यामुळे AIPMT 2015 ही परीक्षा रद्द करून परत घेण्यात आली होती। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता AIPMT 2015 ही परीक्षा 3 मे 2015 रोजी झाली होती। या वर्षीची जी काही नीट आहे ती देखील 3 मे रोजीच झालेली आहे। परीक्षा झाल्यानंतर जे काही गैरप्रकार आहेत ते उघड आले होते व सुप्रीम कोर्टाने AIPMT 2015 ही परीक्षा रद्द केली होती। त्यानंतर जी काही री एक्झाम आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 25 जुलै 2015 रोजी झाली, म्हणजेच साधारण 2 महिन्यानंतर री एक्झाम घेण्यात आली होती व त्यावेळेस फक्त 6,30,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। एवढे कमी विद्यार्थी असून देखील जी काही ऑथॉरिटी आहे तिला साधारण 2 महिने वेळ लागला होता। यावर्षी तर नीट 2026 मध्ये साधारण 22 लाख प्लस विद्यार्थी नीट देणार आहेत। त्यामुळे यावर्षी देखील जी काही नीट आता री एक्झाम होणार आहे त्यामध्ये 1 ते 1.5 महिन्याचा वेळ लागू शकतो। त्यामुळे जेही विद्यार्थी रीनीट कधी होणार या अनुषंगाने प्रश्न विचारत आहेत त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की 1 ते 1.5 महिन्यानंतरच रीनीट होऊ शकते। या संदर्भाने जी काही ऑफिशियल अपडेट आहे ती NTA मार्फत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला दिली जाईल। जे काही तुमचे हॉल तिकीट आहेत ते देखील नवीन येणार आहेत, सेंटर जे आहेत ते तेच राहणार, अशा पद्धतीची नोटीस किंवा माहिती NTA ने आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालता नीटच्या तयारीला लागा। आतापासून तुम्हाला साधारण 1 ते 1.5 महिना वेळ भेटणार आहे। या वेळेचा योग्य उपयोग तुम्ही करून घ्या, कारण ज्याही वेळेस पेपर लीक होतात त्यानंतर जे काही पेपरचं डिफिकल्टी लेवल आहे ते खूप वाढवलं जातं। जर आपण AIPMT 2015चा विचार केला तर पेपर लीक झाल्यानंतर खूप हार्ड पेपर काढण्यात आले होते। जर आपण मागील 2 वर्षापूर्वीचा विचार केला तर नीट UG 2024चा पेपर लीक झाल्यानंतर 2025 मध्ये पेपर खूप अवघड काढण्यात आला होता। तर अशा प्रकारे आता जो काही रीनीटचा पेपर होणार आहे त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना जे काही पेपरचं डिफिकल्टी लेवल आहे ते वाढलेलं दिसू शकतं। त्यामुळे हा जो काही तुम्हाला वेळ मिळाला आहे त्याचा योग्य वापर करा व आपापल्या तयारीला आजपासूनच लागा। या संदर्भाने ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओमार्फत अपडेट करेल। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।